कोल्हापूर जिल्ह्यातील गारगोटी जिल्हा परिषद मतदारसंघ हा हाय व्होल्टेज मतदारसंघ मानला जातो। या मतदारसंघात ग्रामपंचायत निवडणुकीपासून ते पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुकीपर्यंत सर्वच निवडणुका चुरशीने होत असतात। याच मतदारसंघाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सद्दाम शेख यांनी। खरं तर या मतदारसंघात शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार गट, भाजप, काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट या पक्षांचे स्थानिक नेत्यांचे गट सक्रिय आहेत। यामध्ये पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचा झेंडा झंझावत आहे। तर नुकतेच बिद्री कारखान्याचे अध्यक्ष के.पी. पाटील यांनी राष्ट्रवादी अजितदादांचा झेंडा हातात घेतलाय। माजी आमदार बजरंग अण्णा देसाई यांचे चिरंजीव राहुल देसाई हे आमदार सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेसचे नेतृत्व करत आहेत। वास्तविक पाहता या तीन नेत्यांच्या गटातच प्रत्येक निवडणुकीत चुरस पाहायला मिळते। यावेळी गारगोटी जिल्हा परिषद मतदारसंघ सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित झालाय आणि जिल्हा परिषद अध्यक्षपद देखील सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित असल्यामुळे सक्षम उमेदवार उभा करण्याची तयारी सर्वच नेत्यांकडून सुरू झाली आहे। बुधरगड आजरा विधानसभा मतदारसंघातून इतिहास मोडत प्रकाश आंबेडकर तिसऱ्यांदा आमदार झाले आणि पाठोपाठ कॅबिनेट मंत्रीपद देखील त्यांना मिळालं। तालुक्यात केलेली विकास कामे, मजबूत संघटन, सामाजिक प्रश्नांची सोडवणूक या सर्वांचा विचार करता मंत्री प्रकाश आंबेडकर यांचे वर्चस्व अधिकच मजबूत झाले। आंबेडकर यांचे होमपिच असलेल्या गारगोटी जिल्हा परिषद मतदारसंघावर त्यांचे वर्चस्व अधोरेखित आहे। सध्या तरी पालकमंत्री प्रकाश आंबेडकर आणि जिल्हा बँकेचे संचालक अर्जुन आंबेडकर यांनी मतदारसंघातील जिल्हा परिषदेसाठी प्रबळ दावेदार कोण असेल, सक्षम आणि कार्यक्षम उमेदवार असावा, तसेच जवळच्या कार्यकर्त्याला देखील नाराज करून चालणार नाही यासाठी चाचपणी सुरू केल्याचं बोललं जातंय। मंत्री प्रकाश आंबेडकर आणि अर्जुन आंबेडकर यांना 3 विधानसभा निवडणुकीचा मोठा अनुभव असल्याने त्यांची रणनीती गोपनीय असली तरी निर्णायक ठरण्याची शक्यता आहे। नुकताच बिद्री साखर कारखान्याचे अध्यक्ष के.पी. पाटील यांनी अजितदादांचा हात धरून महायुतीत प्रवेश केला। त्यामुळे या झेडपी मतदारसंघात त्यांची भूमिका काय असणार आहे हे औत्सुक्याचं। विधानसभेत विरोधक राहिलेल्या महायुतीसोबत राहायचं की महाविकास आघाडीच्या सहकाऱ्यांसोबत राहायचं हा मोठा पेच के.पी. पाटील यांच्या समोर निर्माण झालाय आणि यावरच संपूर्ण लढतीचं गणित बदलू शकतं। के.पी. पाटील यांच्या सून व मुदाळ गावच्या सरपंच राजनंदिनी विकास पाटील या देखील या मतदारसंघात निवडणुकीच्या रिंगणात दिसू शकतात। के.पी. पाटील यांच्याकडे बिद्री साखर कारखान्याचे अध्यक्षपद आहे, तसेच 2 वेळा ते राधानगरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार देखील होते। त्यामुळे राजनंदिनी पाटील यांचे सासरे के.पी. पाटील यांचा मोठा गट या मतदारसंघात पाहायला मिळतो। राजनंदिनी पाटील यांनीही आपल्या कारकिर्दीत मुदाळ ग्रामपंचायतीला आदर्श ग्रामपंचायत म्हणून ओळख निर्माण करून दिली। 2017 मध्ये झालेल्या निवडणुकीत माजी आमदार बजरंग देसाई यांच्या सून रेश्मा राहुल देसाई विजयी झाल्या होत्या। त्यांनी आपल्या सदस्यपदाच्या कार्यकाळात अनेक विकास कामे केली आहेत। रस्ते काँक्रिटीकरण व डांबरीकरणाचे काम, शालेय विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य व सायकल वितरण उपक्रम त्यांनी राबवले। तसेच बचत गटांच्या माध्यमातून महिलांना उद्योगधंद्यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन देण्याचे कार्य त्यांनी केले। या निवडणुकीत रेश्मा देसाई पुन्हा काँग्रेस पक्षाकडून रिंगणात उतरणार आहेत। भारतीय जनता पक्षाकडून मंत्री चंद्रकांत पाटील यांचे निकटवर्तीय असणारे प्रवीणसिंह सावंत यांच्या पत्नी विद्या सावंत या गारगोटी जिल्हा परिषद मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत। त्या खानापूर गावच्या माजी सरपंच असून त्यांनी महिलांसाठी विविध उद्योग उभारून महिलांना आर्थिक सक्षम करण्याचे कार्य केले। त्यांनी आतापर्यंत महिलांसाठी विविध सामाजिक उपक्रम राबवले आहेत। एकंदरीत पाहिलं तर या मतदारसंघात मातब्बर आणि अनुभवी नेत्यांचे गट असल्याने आतल्या बैठकीची चिन्ह दिसू लागले आहेत। गटांच्या हालचाली वेगाने बदलत आहेत, पण अंतिम नावे अजूनही गुप्त ठेवण्यात आली आहेत। या तिघांच्या ताकदीतून कोण उमेदवार म्हणून बाहेर पडणार हेच आता या लढतीचं सर्वात मोठं रहस्य आहे।